किंवा म्हणजे बॅरिगेट टाकून अंतर वाढवलं की रॉंग साईड येणार नाही, परत थोडा वाढवला आणि अक्षरशः राजीव गांधी उड्डाणपुलाचा जो फलक लावलाय तिथपर्यंत आणलाय, परंतु रॉंग साईड मारायची ती मारतात, सुधारणार नाही. आम्ही भिवंडीकर आणि हा भिवंडीतला अजून एक उड्डाणपूल तर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूल, जो इथून बागे प्रदर्शन सुरू होतो, नदी नाक्यापर्यंत जातो आणि स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल. परत ठोकला वाटतं कोणी. इथून सुरुवात होतो रामेश्वर मंदिर पासून ते बागे फिरतोट मस्जिद पर्यंत. आणि या उड्डाणपुलाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल देखील कनेक्ट होतो. हा बघा, जो साईबाबा मंदिर पासून सुरू होतो आणि याला कनेक्ट होऊन बागे फिरतोट पर्यंत आहे. हे बघा रॉंग साईड जाणार आहे. बघा किती प्रयत्न करा तुम्ही, काही करा, रॉंग साईड मारणार, रॉंग साईड मारायची ते मारणार. तो बघा बायकर स्वतःच्या जीवाशी घेईल, दुसऱ्यांच्या जीवाशी घेईल. हा बघा, हा देखील चालू आहे MH-4080. हा कदाचित नवीन असेल, याला अंदाज नसेल. ब्रिजच्या खालतून जायला पाहिजे होता, ब्रिजच्या खाली जाऊन डाव्या हाताला वळण घेणे, परंतु वरती येत हा इतक्या लांब तिथनं वळण घ्यायचे म्हणून थोडा वाढवला किंवा म्हणजे बॅरिगेट टाकून अंतर वाढवलं की रॉंग साईड येणार नाही, परत थोडा वाढवला आणि अक्षरशः राजीव गांधी उड्डाणपुलाचा जो फलक लावलाय तिथपर्यंत आणलाय, परंतु रॉंग साईड मारायची ती मारतात, सुधारणार नाही. आम्ही भिवंडीकर. हा तुम्ही पार बागेत फिरतोच पर्यंत कल्याणला उतरायला गेलं तर तिथनं परत बोला नाही असे भिवंडीकर. तिथे PVR सिनेमात, PVR म्हणजे आमचा जुना हसन फरहान थिएटर. खूप जबरदस्त दिवस होते हसन फरहान थिएटर जेव्हा होते त्यावेळेस. फरहान थिएटरला सकाळच्या शोला खूप जुने जुने सिनेमे लावायचे, 50चे 60चे. त्या थिएटरमुळे जुने सिनेमे पाहायला मिळाले. आणि अशा प्रकारे भिवंडी बस स्थानकाच्या इथे आपण पोहोचलेलो आहोत. पुणे एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे बसेस द्यायच्या. आमचा पाल पण पूर्ण इथे गेलाय, परंतु आता इथे कल्याण ठाणे जायला देखील बस उपलब्ध होत नाहीत लवकर. पूर्ण होता पुरा सन्नाटा आलाय. आणि मला वाटतं ह्याचा देखील भिवंडी बस डेपो देखील नूतनीकरणाचा जो प्रस्ताव तो कदाचित पास झालाय आणि तिथे मॉल वगैरे काय बहुमजली बस स्थानक उभारण्यात येणार आहे. आणि इथे बागे फिरतो जो बागे प्रदर्शन पोहोचला आणि इथे संपलेला आहे. स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल म्हणा किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, हे दोन्ही उड्डाणपूल एकदम इथे संपतात. हा बागे फिरतो. या ठिकाणी या सरकारला सतत ट्रॉफिक असते. आपले नशीब चांगले की आपल्याला आताच्या घडीला ट्रॉफिक मिळाले नाही. आणि हा भिवंडीतला अजून एक उड्डाणपूल तर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूल, जो इथून बागे प्रदर्शन सुरू होतो, नदी नाक्यापर्यंत जातो आणि वरतून एक वळण जी डाव्या हाताला दिली ती छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उतरणारे. आणि बघा रॉंग साईडने गेलेला टेम्पो. यांना जर जायचे तर ब्रिजच्या खालतून जाणार, परंतु वरतून जातात. तसे हे उतरण फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उतरणारे, परंतु तिकडून येणारे सर्रासपणे रॉंग साईड वर येतात. आणि आपण चाललोय नाशिकच्या दिशेने. सरळ गेलो आता आपण वाड्याला पोहोचलो असतो. तर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूल म्हणजेच बंजारपट्टी नाका फ्लायओव्हर, या फ्लायओव्हर देखील आता आपण खालती आलेलो आहोत. RS गार्डन खूप जबरदस्त आहे. गार्डन होतं जेव्हा नवीन नवीन बनलेला, मला आठवतो त्याच्यावर. हे बघा हे बघा हे बघा, साधारणतः 30 वर्षापूर्वी नवीन आलं तेव्हा मी या गार्डन फिरायला आलेलो. जबरदस्त गार्डन होता. या सिनेमामध्ये कसं दाखवते तसा त्याच सिनेमावर गार्डन बनवण्यात आलेलं त्यावेळेस. आता फार भयानक झालेलं आहे. प्रत्येक गोष्टी नव्याचे 9 दिवस अशा कंडिशन मध्ये असते.
अशा रिक्षा भरतात बाबा, मागे 3 सीट आहे ते 4 सीट भरतात, म्हणजे पुढे फक्त ड्रायव्हर सीट असते, तिथे की एक लेफ्ट एक राईट असे 2 सीट बसवतात. त्यात पण एखादा एक्स्ट्रा भेटला तर अजून भरवतात, म्हणजे मागे 4 पुढे 4 रिक्षा अशा चालवल्या जातात. खेडेगावांमध्ये तुम्हाला कधीच सिस्टम हे बघा, हे दोघं गप्पा मारत चालले बाईक घेऊन, मागचा एखादा हे हैराण परेशान होईल, बाजूला गाडी लावा आणि गप्पा मारा ना, बरोबर आहे ना. कशा दुनिया मला हॉर्न वाजत म्हणून तर मी हैराण केला होता. हॉर्न नाही वाजत माझा, आणि त्यांना लय त्रास दिला आता. बाजूला गप्पा मारायला साईडला राहा ना, टाकू का मधनं गाडी. बघा आपण कसा डायरेक्ट मधून आर पार. साविंद्रा जवळ आपण पोहोचलेलो आहे. खंडूपाडा रस्त्यातून बाजूला जो होता खंडूपाडा रस्ता होता. किसकी बारात है ये, किसकी है टोली टोली. व्हिडिओ मोठा होईल, काय हरकत नाही. खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे. चॅनलला पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, न आवडल्यास कमेंट्स करावे. का आवडणार आहे असो. चला पुढे. अशा प्रकारे आपण साविंद्रा इथे आलेलो आहोत. उजव्या हाताला साविंद्रा गाव, सरळ गेलास वडपे. या ठिकाणी समृद्धी महामार्ग वडपेच्या पुढे 1 किलोमीटर अंतर समृद्धी महामार्गाच्या वर जाण्याचे वळण आहे. आणि वडपे या ठिकाणी जे वडपे ते माझीवरा आठपदरी करण्याचे काम सुरू आहे, त्याच्या ब्रिजचे काम सुरू आहे वडपे इथे. भयानक रस्ते, एकदम भयानक. सकाळी नाश्ता केलेला नाहीये, त्यामुळे आता नाश्ता करणार आहे. त्या प्रत्येक व्हिडिओ सकाळी निघालो का तुम्हाला बोलतो, सकाळी लवकर निघालो, नाश्ता केलेला नाही. नाश्ता मी आपली गाडी तिथे असेल तर चांगली गोष्ट, त्या गाडीवर वडापाव खातो. पाऊस भरलेला आहे आणि मी रेनकोट घरी विसरलेलो आहे. आठवण झालेली कॅन्सल केलं. बघूया आता संध्याकाळी. रस्त्याचे खड्डे बघा, खतरनाक खड्डे. जिथे साविंद्रा थांबतो त्या ठिकाणाहून सतत ढाबे येते कंटिन्यू. अनेक ढाब्यांची शहर, भिवंडी शहर. संध्याकाळी बाप रे बाप, रात्री तुफान गर्दी प्रत्येक ढाब्यावर. ये शहर है ढाबों का, यहाँ पे सब ढाबे, यहाँ पे सब ढाबे. मोहम्मद अली ढाबा, भारत ढाबा, ढाब्यांचे शहर, भिवंडी शहर. भाईजान ढाबा, दिल्ली दरबार ढाबा. रात्रीची नुसती चमक दमक असते. आपण जर इथे प्रवास केला तर कमेंट मध्ये सांगावे, हा बाबा आम्ही या रस्त्यावर प्रवास केलाय. आणि वडापावची गाडी आहे, मला वाटतं नसेल. पाऊस येणार आहे, उगा थांबलोय. जय महाराष्ट्र. चावी एकदम वरती आलेली, पडली असते कारण चालू मध्ये चावी निघते.